माधवा, मला अजूनही तो क्षण आठवतोय जेव्हा तुम्ही सर्वजण माझ्याशी बोलायला तिथे आला होतात. श्री महादेव ध्यानस्थ आहेत. त्यांच्या साधनेत व्यत्यय येणार नाही याकडे ध्यान देणं आपणास आवश्यक आहे. आपण अगदी उचित बोललात ब्रह्मदेव. परंतु आपण ज्या कार्यासाठी आलो आहोत त्यासाठी त्यांच्याशी संवाद साधणं हे अनिवार्य आहे. आपल्या येण्याचे प्रयोजन त्यांच्या लक्षात येईलच, परंतु त्याआधी त्यांनी त्यांची ही साधना संपवणे क्रमप्राप्त आहे. श्री महादेव हे योगियांचे योगी आहेत. त्यांना साधना ही अतीव प्रिय आहे. पण आपण आपलं प्रयोजन विसरता कामा नये. हे महादेव, हे रुद्रदेव, आपण अत्यंत सामर्थ्यवान आहात. सत्व, रज, तम या गुणांचे स्वामी आहात. लोकत्रयी, वेदत्रयी ही आपलीच स्वरूप आहेत. शरणागतांचे आपण पालक आहात. आपल्या निजभक्तांचे आपण उद्धारक आहात. हे देवाधिदेव महादेवा, आपण सर्वसाक्षी सर्वेश्वर आहात. या विश्वाला व्यापून आहात. अद्वितीय, अज, अमर आहात. तुम्हाला नमस्कार असो. हे महेश्वर, ज्यांचा इंद्रियांवर ताबा नाही त्यांना आपणास प्राप्त करण्याचा कोणताही मार्ग सुलभ नाही. पण जे अनन्य भावाने आपली भक्ती करतात त्यांना आपण सहजपणे वश होता. आपले महात्म्य जाणणे कुणालाही शक्य नाही. आणि म्हणूनच सारी सृष्टी, आम्ही सर्वजण आपणासमोर नतमस्तक आहोत. नारायण नारायण. सर्वजण आता श्री महादेव कधी आपली साधना संपवून डोळे उघडतील त्या क्षणाची वाट पाहत होते आणि तो क्षण आलाच. आता काय करावे? आपण इथे आलो आहोत हे त्यांना कळणार नाही असं नाही. ज्या अर्थी आपण इथे आलो आहोत त्या अर्थी काहीतरी महत्वाचं प्रयोजन असणार हे त्यांच्या ध्यानात येईलच. मलाही तसेच वाटते. आपल्या सर्वांचे कैलासात स्वागत आहे. आपण सर्वजण या इथे आला आहात ह्याचा अर्थ या मागे निश्चित काहीतरी प्रयोजन असावे. होय देवा, आपण अगदी योग्य ते जाणले. एक विशिष्ट प्रयोजन मनात ठेवूनच आम्ही इथे आलो आहोत. असे कोणते कार्य आहे, अशी कोणती समस्या आहे की आपण इथे सपत्नीक आला आहात? कार्यही तसेच महत्वाचे आहे श्री महादेव. आणि या सृष्टीच्या भल्यासाठी हे कार्य लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे. हे महादेवा, आपण सारे काही जाणता, पण तरी सुद्धा आम्ही इथे येण्याचे प्रयोजन सांगणे इष्ट ठरेल. हे महादेवा, आपल्या
आणि सतीदेवींच्या विवाहासंदर्भात बोलण्यासाठी आम्ही सर्वजण कैलासात आलो आहोत. माझ्या विवाहाची चर्चा. होय देवा. या सृष्टीच्या कल्याणासाठी. नारायण नारायण. माझे आराध्य माता लक्ष्मी, माता सरस्वती आणि पिताश्री अर्थात साक्षात श्री ब्रह्मदेव हे श्री महादेवांची भेट घेण्यासाठी कैलासात गेले. श्री महादेवांनी त्यांच्या भेटीचे कारण त्यांना विचारले असता त्यांनी श्री महादेवांना हे सांगून टाकले की सर्वजण त्यांच्या विवाहाबद्दल बोलण्यासाठी आले आहेत. नारायण नारायण. आता यावर श्री महादेव काय म्हणतील याची साऱ्या सृष्टीलाच उत्सुकता होती. स्वाभाविकच आहे, तो क्षणच तसा होता. एकीकडे सतीदेवींचे व्रत पूर्ण होण्याच्या मार्गावर होते आणि त्यावेळी महादेव काय म्हणतील हे ऐकण्याची आख्यानातली उत्सुकता माझी देखील आहे. ओहे, पर महाराज मला एक विचारायचं आहे बघा. विचार बानू. नाही म्हणजे हे अगोदरच लिहून ठेवलं आहे असं समदे म्हणतात. मग आता महादेवासनी समदे भेटाया का गेला असत्या? नारायण नारायण. बानू, हे जरी परमनियतीने लिहून ठेवलं असलं तरी तसं घडणं ह्यासाठी काही गोष्टी या क्रमप्राप्त होणं हे साहजिकच आहे. हो, एक प्रकारे ही कर्माचीच परिणिती आहे. हो, जसं आपण जे कर्म करतो त्याचं फळ आपल्याला मिळतं. आणि म्हणूनच प्रत्येकाने फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहणं हे अनिवार्य आहे. हे प्रभू, तुमच्या मुखातून आज हे उद्गार ऐकून मी कृतकृत्य झालो. बंधू, तुम्ही अगदी योग्य बोललात. कर्म करत राहूनच आपण आपल्या यथोचित स्थळी पोहोचतो. त्यासाठी त्यावर ध्यानपूर्वक लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. होय देवी. आणि त्यावेळी देखील श्री महादेवांची भेट घेण्यामागे सर्वांचे हेच प्रयोजन होते. कारण श्री महादेवांना वैराग्याच्या मार्गावरून, साधनेच्या मार्गावरून संसाराच्या मार्गावर आणण्याचं कार्य सोपं नव्हतं. त्यासाठी त्यांचा होकार असणं आवश्यक होतं. हे श्री महादेवा, या सृष्टीचक्राचे नियमन मी, श्रीहरी आणि आपण एकमेकांच्या सहयोगाने करत असतो. या कार्यात आपण एकमेकांना सहाय्य करतो. त्यामुळे हे सर्व व्यवस्थित सुरू आहे. हे महेश्वर, असुर हे या सृष्टीचा भाग आहेत. त्यापैकी काही माझ्या हातून, काही श्री ब्रह्मदेवांकडून, काही तुमच्याकडून, तर काही तुमच्या पुत्रांकडून, काही आदिशक्तींकडून मारले जाणार आहेत. यात काही शंका नाही. सृष्टीत असंतोष पसरवणाऱ्या असुरांचा संहार झाल्याने साऱ्यांचेच कल्याण होईल. देवतांना सुख लाभेल. आपण जे बोलत आहात ते माझ्या ध्यानात येत आहे. हे महादेव, परंतु तुम्ही नित्य योगयुक्त आहात, राग द्वेष रहित आहात, सर्वांवर दया करणारे आहात. आणि त्यामुळेच हे श्री महादेव
असुरांनी आपली आराधना केल्यावर आपण त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांना वर द्याल. त्यामुळे असुर उन्मत्त होतील आणि आपण कुणाचाही वध करीत नसल्यामुळे असुर अनिर्बंध होऊन सर्वांना उपद्रव देतील. अशा परिस्थितीत या सृष्टीचे सनातन कार्य साधायचे तरी कसे, हा मोठा गंभीर प्रश्न आहे. आणि म्हणूनच श्री महादेवा, आपण आपले ध्यान योग्य अशा कार्यात देणं आवश्यक आहे. वस्तुतः आपण तिघेही एकच आहोत. कार्य परत्वे आपण भिन्न भिन्न रूपे धारण करू, परंतु हा कार्यभेद सिद्ध झाला नाही तर रूपभेदाचा उद्देश सफल होणार नाही. हे देवादिदेव महादेव, हे कार्य करण्यासाठी जसे आम्ही सपत्नीक झाले आहोत तसेच आपणही विवाहबद्ध व्हावे असा आमचा प्रस्ताव आहे. हे महेश्वर, यात इतका विचार करण्यासारखं काय आहे? हे श्री महालक्ष्मी देवी, मी आधी आपल्याला सांगितलं आहे की आपण जे बोलत आहात ते माझ्या ध्यानात येत आहे. आपण जे बोलत आहात ते योग्य असेलही, परंतु काय महादेव? परंतु मला असं वाटतं की मी विवाह करणे हे उचित नाही. त्यामुळे तुम्ही जो प्रस्ताव आणलेला आहे तो मला मान्य नाही. नारायण नारायण. श्री महादेवांपुढे हा प्रस्ताव मांडला गेला आणि त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. हे काय आपल्याला कळना बघ. नाही म्हणजे त्यांचं आणि सतीदेवींचं लगीन होणार हे ठाव आहे, पण मग महादेव नाही कशा पाय म्हणलं ते काय कळना झालंय. अरे बाबा, अरे महादेव आहे तिथे. हा, त्यासनी ध्यान करायला आवडतं या, आणि म्हणून ते नाही म्हणले. तू ऐकलं नाही होय महाराज काय म्हणलं ते? अरे वय पर रंगा, तुला काही शंका आहे का? जी वय शंका आहे. म्हणजे देवा, लहान तोंडी मोठा घास घेतोय, पर खरंच मला ही कळना झालंय का तुम्ही नाही कशा पाय म्हणला तवा. रंगा, तुला काय म्हणायचं आहे ते माझ्या ध्यानात येत आहे. त्या क्षणी मी असं का म्हणालो, त्यामागे काय प्रयोजन होतं, ह्याच्या मागे एक विशिष्ट उद्देश होता. म्हणजे ही समज होणार असं तुम्हाला ठाव होतं वय? नाही कळत आपल्याला काय, कशाला बोलायचं समद्यान मोर. अगं पर क बसा की. नारायण नारायण. रंगा, तुझ्या मनात जे काही आहे त्याचं उत्तर नेमकं काय आहे हे तुझ्या ध्यानात आता येईलच. नारायण नारायण. श्री महादेवांनी नकार दिला खरा, परंतु त्या ठिकाणी त्रिमूर्ती एकत्र आले होते. त्यामुळे श्री महादेवांनी नकार का दिला हे जाणून घेतानाच त्यांनी विवाह करणे कसे आवश्यक आहे हेही कळणार होते. हे श्री ब्रह्मदेव, श्रीहरी, आपण दोघेही मला अतिशय प्रिय आहात. सर्व देवांमध्ये आपण श्रेष्ठ आहात. ह्या त्रैलोक्याचे आपण स्वामी आहात. तुम्हा दोघांनाही पाहिलं की मला अतिशय आनंद होतो. या सृष्टीच्या कार्यात आपण तत्पर असता म्हणून देखील मला अतिशय आनंद होतो.
तुमचे बोलणे हे माझा गौरव वृद्धिंगत करणारे तर आहेच, परंतु मी विवाह करणे हे उचित नाही. पण असे का महादेव? देवी, कारण मी सदा माझ्या साधनेत व्यग्र असतो. संसाराविषयी मी निरीच्छ आहे. ह्या बाबतीत मी विरक्त आहे. हो, श्रेष्ठ योगी अशी तुमची महती आहे. होय, आणि मी निवृत्तीच्या दिशेने जाणारा निरंतर अवधूत आहे. मी आत्मदर्शी आहे. मी निरंजन आहे. मी कामना शून्य आहे. मी विकार शून्य आहे. मी भोगरहित आहे. मी अमंगल वेशधारी आहे. मी अपवित्र आहे. परंतु हे सृष्टीच्या कार्यासाठी महत्वाचे आहे, असं नाही का आपल्याला वाटत? हे ब्रह्मदेव, आपण जे म्हणत आहात ते खरे आहे. परंतु मला विवाहासाठी स्त्रीचे प्रयोजन काय? मला माझ्या साधनेतच रत होण्यात प्रसन्नता लाभते. ज्ञानहीन मनुष्यच योग सोडून भोगाला महत्व देतो. विवाह म्हणजे एक बंधन आहे, आणि या बंधनात मी पडू इच्छित नाही. हे श्री ब्रह्मदेव, हे श्री हरी, तुम्ही जरी म्हणत असलात तरी मला विवाहाबद्दल जराही अभिरुची नाही, हेच सत्य आहे. आम्ही मोठ्या अपेक्षेनं या कार्यासाठी हा प्रस्ताव घेऊन आलो होतो. मी समजू शकतो. तरी आपण विचार करायला हवा श्री महादेव. श्री हरी, श्री ब्रह्मदेव, आत्मा हाच माझा स्वार्थ आहे. आत्मा हाच माझा परमार्थ आहे. नारायण नारायण. सर्वजण आपलं म्हणणं मांडत होते. हे घडणं कसं महत्वाचं आहे हे सांगत होते, आणि त्यावर श्री महादेव विचार करत होते. आणि अखेर एका क्षणी त्यांनी होकार देखील दिला. तुम्ही बंधनात अडकाल असे तुमचे म्हणणे आहे. तुमचे म्हणणे अयोग्य आहे असे आम्ही म्हणत नाही. पण तरी देखील तुम्ही आमच्या विनंतीचा विचार परत एकदा करावा. आपण जे सांगत आहात ते अयोग्य आहे असं मी नाही म्हणणार. त्यामुळे या सृष्टीच्या हितासाठी आपण जे सांगत आहात ते मी मान्य करत आहे. माझ्या भक्तांच्या वचनाला मान देणे हे माझे व्रत आहे, आणि म्हणून केवळ तुमच्या इच्छेसाठी मी ह्या विवाहाला मान्यता देत आहे.